नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। जादा दराने कांदा विक्री करणं पडलं महागात। गोवा मार्केटिंग फेडरेशनवर नाशिकमध्ये गुन्हा दाखल। काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट संपूर्णपणे बातमी जाणून घ्यावा। नेमकं प्रकरण काय आहे शेतकरी बांधवांनी नक्की जाणून घ्यावे, कारण हे महत्त्वाचे आहे। धन्यवाद। लाईक या ठिकाणी जास्तीत जास्त व्हिडिओ शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। चला तर मित्रांनो सुरुवात करतो आहे। काय त्या संदर्भातील महत्त्वाची बातमी अपडेट आलेली आहे। जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात, जादा दराने कांदा विक्री करणं पडलं महागात। गोवा मार्केटिंग फेडरेशनवर नाशिकमध्ये गुन्हा दाखल। नाशिक गेल्या वर्षी नाफेड कार्यालयाकडून अत्यंत कमी दराने कांद्याची खरेदी सुरू करून तोच कांदा जादा दराने बाजारात विक्री करीत गोवा मार्केटिंग फेडरेशनने तब्बल 5,56 लाखाची फसवणूक केली आहे। या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गोवा मार्केटिंग फेडरेशन विरोधात उपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काशीनाथ नाईक असे गुन्हा दाखल केलेल्या गोवा फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालकाचे नाव आहे। नेमकं प्रकरण बघू शकता। 1 ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 दरम्यान नाईक यांनी गोवा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून नाशिक नाफेड कार्यालय जिल्ह्यातील फेडरेशन वेगवेगळ्या एपीएमसी कडून पुरवठा केलेल्या या ठिकाणी बघू शकता 1,05,83,178 टन कांदा अवघ्या 35 रुपये किलो दराने खरेदी केला। गोवा मार्केट फेडरेशन या अल्प दरात खरेदीला कांदा स्वतः कायद्यासाठी चढ्या दराने बाजारात विक्री करीत फायद्यासाठी चढ्या दराने विक्री करीत 5,56,21,000 या ठिकाणी बघू शकता 160 रुपयाचा स्वतःचा फायदा केला। प्रत्यक्षात हा कांदा गोवा फेडरेशनच्या नाफेडच्या योजनेनुसार सामान्य जनतेला उपलब्ध करून देणे गरजेचे होते, परंतु तसे न करता गोवा फेडरेशन नाफेड आणि सामान्य जनतेची फसवणूक करीत 5.5 कोटी उपहार केला आहे, अशी ही नेमकं प्रकरण आहे। उघडकीस आलेल्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात गोवा फेडरेशनचे व्यवस्थापक संचालक काशीनाथ नाईक यांच्याविरुद्ध उपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। धन्यवाद। लक्ष